Hi, this is Dr. B.S. Lunde and we are studying 11th Science. In 11th Science, for biology subject, there is the chapter titled as Animal Tissue. 11वी सायन्समधील बायोलॉजी सब्जेक्टमधला ॲनिमल टिश्यू नावाचा चॅप्टर आपण आज सुरू करणार आहे. आणि ॲनिमल टिश्यू या नावामध्येच टिश्यू हा शब्द येतो. ॲनिमल म्हणजे प्राणी आपल्याला माहीत आहे, पण टिश्यू हा शब्द येतो, तर टिश्यूबद्दल आपण जाणून घेणार आहे. ॲज वी नो, टिश्यू इज a group of cells having same embryonic origin, structure and function. So the definition of tissue is same embryonic origin, same structure and same function. ज्यांचं असतं त्या सगळ्या सेल्सला, त्या ग्रुप ऑफ सेल्सला आपण टिश्यू म्हणतो. टिश्यू म्हणजे काय, तर सेल्सचा ग्रुप आहे ज्यांचं एम्ब्रियॉनिक ओरिजिन सेम आहे, ज्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम आहे. दॅट इज नोन ॲज टिश्यू. व्हेरियस टिश्यूज कंबाईन टुगेदर in an orderly manner to form large functional units called organs. वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूज ह्या एकत्र येतात, ऑर्डरली मॅनरमध्ये एकत्र येतात. म्हणजे एक फिक्स्ड त्यांची ऑर्डर असते, त्यांचा एक सिक्वेन्स असतो आणि लार्ज फंक्शनल युनिट तयार करतात. त्यांना आपण ऑर्गन्स म्हणतो. दीज ऑर्गन्स कंबाईन टुगेदर अँड फॉर्म ऑर्गन सिस्टीम. आणि हे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम तयार करतात. दीज सेल्स आर ऑफ टू टाइप्स, सोमॅटिक सेल्स अँड जर्म सेल्स. सेल्स ह्या दोन प्रकारच्या असतात, सोमॅटिक सेल्स आणि जर्म सेल्स. द वर्ड सोमॅटिक इज डेराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड सोमा, मीन्स बॉडी. तर सोमॅटिक सेल्स हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. सोमा हा ग्रीक शब्द आहे. सोमा म्हणजे बॉडी. ऑल बॉडी सेल्स ऑफ एन ऑर्गॅनिझम एक्सेप्ट स्पर्म अँड ओवा आर सोमॅटिक सेल्स. आपल्या बॉडीमधल्या बॉडी तयार होण्यासाठी ज्या सगळ्या सेल्स लागतात त्या सगळ्या सोमॅटिक सेल्स आहेत. फक्त त्याला अपवाद हे स्पर्म आणि ओवा या ज्या सेल्स आहेत त्या फक्त सोडल्या तर बाकी सगळ्या ह्या सोमॅटिक सेल्स आहेत. द स्पर्म अँड ओवा आर जर्म सेल्स. मग ह्या स्पर्म आणि ओवा ह्या सेल्स कसल्या आहेत, तर जर्म सेल्स आहेत. दे बिलॉंग टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला बिलॉंग करतात. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या सेल्स आहेत त्या. आता आपण इथे एम्ब्रियॉनिक ओरिजिन म्हटलेलं आहे. एम्ब्रियो म्हणजे जी द इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज नोन ॲज एम्ब्रियो. म्हणजे एखादं नवीन जन्माला येताना सुरुवातीच्या स्टेजेसमधला एक एम्ब्रियो नावाची स्टेज असते. एम्ब्रियो मग ते प्लांटमध्ये असू द्या किंवा ॲनिमलमध्ये असू द्या. एम्ब्रियो म्हणजे सुरुवातीच्या एका बियापासून दुसरं झाड तयार होताना किंवा ॲनिमल्समध्ये लहान मूल जन्माला येण्याचे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये एक ग्रुप ऑफ सेल्स विच कंटेन all types of cells are known as embryonic cells. आणि त्या एम्ब्रियॉनिक ओरिजिन म्हणजे याचा अर्थ एम्ब्रियॉनिक. ओके, सो हिअर सेल्स forms tissue
सेल्सपासून टिश्यू तयार होतात. सेल्स म्हणजे आपल्याला माहीत आहे, सेल्स दिस इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट मे बी प्लांट ऑर ॲनिमल. सो सेल इज द स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्याला आपण मराठीमध्ये पेशी म्हणतो. सेल्स, when cells come together they form tissue, and we have seen the definition of tissue. Then when tissues come together they form organs come together to form organ system, and organ system come together to form body of that particular organism. So histology, the study of the structure and arrangement of tissue is called histology. Histology, histo, which is related with tissue, and logy means study. The study of structure and arrangement of tissues. आता टिश्यू म्हणजे आपण पाहिलेलं आहे. स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यूज ची स्टडी म्हणजे हिस्टॉलॉजी. देर आर 4 टाइप्स ऑफ टिश्यू प्रेझेंट इन ॲनिमल्स. टिश्यू ह्या 4 प्रकारचे असतात ॲनिमल्समध्ये, नेमली एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. We will see all these types of tissue in detail. Let us know this scientist Mary Francois Xavier Bicquet, 1771-1802. He was French anatomist and pathologist who discovered tissue. He was known as फादर ऑफ हिस्टॉलॉजी. लक्षात ठेवायचं, फादर ऑफ हिस्टॉलॉजी कोण आहे? मॅरी फ्रँकोइस झॅवियर बिचेट. ओके, सो एपिथेलियल टिश्यू, इपीचा अर्थ आहे अबो. इपी मीन्स अबो, थिएलियम मीन्स लेअर ऑफ सेल्स. इपिथेलियम म्हणजे अबो दी लेअर ऑफ सेल्स. Epithelial tissue. Epithelial tissue forms a covering on inner and outer surface of the body and organs. समजा एक असा ऑर्गन आहे, let us say intestine. Okay, so outer layer and inner layer may be formed from epithelial tissues. एखाद्या ऑर्गनच्या आउटर आणि इनर लेयर बॉडी सरफेसवरती हा इपिथेलियम टिश्यूनी बनलेला असतो. The cells of tissue are compactly arranged with little intercellular matrix. So little intercellular matrix, say for example this is tissue. These are compactly arranged, म्हणजे एकमेकांना अगदी चिटकून अरेंज झालेले असतात. आणि विथ लिटल इंटरसेल्युलर, इंटर म्हणजे दोघांच्या मधलं आणि सेल्युलर म्हणजे 2 सेल्सच्या मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर या सेल्स असतील अशा आणि आपण जर असं काढलं तर हे जे इंटरसेल्युलर मॅट्रिक्स आहे इथं जर आपण कन्सिडर केलं, हे जे इंटरसेल्युलर मॅट्रिक्स आहे हे लिटल ऑर नसतंच असं म्हणूया आपण. व्हेरी लिटल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स, कॉम्पॅक्टली अरेंज्ड. त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा कमी असतो किंवा नसतो. सेल्स रेस्ट ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन.
या कशावरती रेस्ट झालेल्या असतात, त्यांच्या खाली काय असतं तर नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. हे जे बेसमेंट मेम्ब्रेन असतं ते नॉन सेल्युलर असतं, सेल्सपासून तयार झालेलं नसतं. सेल्स आर पॉलिगॉनल. आता ह्या कशा आहेत, मी स्क्वेअर काढलेले आहेत, दे आर पॉलिगॉनल म्हणजे असं त्यांना खूप सारे कोन असू शकतात. पॉलिगॉनल जे फक्त स्क्वेअर किंवा रेक्टँगल किंवा ट्रायंग्युलर असं नाही, दे आर पॉलिगॉनल, त्याला खूप साऱ्या बाजू असू शकतील. क्युबॉइडल म्हणजे क्यूब्स सारखं, और कॉलमनार किंवा असं कॉलमनार सुद्धा सेल्स असतील इन शेप. बघा, पॉलिगॉनल म्हणजे खूप बाजू असलेलं, क्युबॉइडल म्हणजे क्यूब सारखं, क्यूब म्हणजे असं. ही क्युबॉइडल, ज्याला म्हणजे 3D स्पेसमध्ये त्याला आपण असं दाखवू शकतो, क्युबॉइडल, क्यूब, एखादा ठोकळा. और कॉलमनार, कॉलमनार म्हणजे असं. सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द सेंटर और ॲट द बेस. प्रत्येक सेलच्या सेंटरला किंवा बेसला हा एक न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये. दिस टिश्यू इज अव्हस्क्युलर. अव्हस्क्युलर टिश्यूज, अव्हस्क्युलर टिश्यू is a tissue that does not contain vessels. So these avascular tissues, it has good capacity of regeneration. पुन्हा तयार होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये चांगली असते. मेजर फंक्शन इन प्रोटेक्शन अँड इट ऑल्सो हेल्प्स इन ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सिक्रीशन. त्यांचं मेजर फंक्शन हे प्रोटेक्शन असतं. सर्वात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. पण प्रोटेक्शनसोबतच ते ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन आणि सिक्रीशन हे फंक्शनसुद्धा दाखवतात. प्रोटेक्शन म्हणजे बचाव करणे, ॲब्सॉर्प्शन ॲब्सॉर्ब शोषून घेणे, ट्रान्सपोर्ट एका जागेवरून दुसऱ्या जागी एखाद्या गोष्टीला ट्रान्सपोर्ट करणे, फिल्ट्रेशन फिल्टर करणे, सिक्रीशन एखाद्या गोष्टीचं सिक्रीशन स्त्रवणे ज्याला आपण म्हणतो. इपिथेलियल टिश्यू इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. सिंपल इपिथेलियम हा पहिला प्रकार आहे आणि कंपाऊंड इपिथेलियम हा दुसरा प्रकार. सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम इज मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सेल्स अँड कंपाऊंड इपिथेलियम इज मेड अप ऑफ 2 or more layers ऑफ सेल्स. तर सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम यांच्यामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे की सिंपल इपिथेलियममध्ये सिंगल लेयर असते सेलची आणि कंपाऊंड इपिथेलियममध्ये 2 or more layers. आणि त्याच कंपाऊंड इपिथेलियममध्ये जी लोअर मोस्ट लेयर इपिथेलियम टिश्यू जी असते, इट लाईज ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. लोअर मोस्ट लेयर म्हणजे सगळ्यात खालची जी लेयर असते ती बेसमेंट मेम्ब्रेनवरती स्थिरावलेली असते.